छत्रपती संभाजी महाराजांची विकिपीडियावरती बदनामी करण्यात आली। 24 तास उलटले तरी हा मजकूर काढण्यात आलेला नाहीये। साम टीव्हीच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मजकूर काढण्याचे आदेश दिले होते, मात्र विकिपीडियाने अजून सुद्धा त्यावर अंमलबजावणी केलेली नाहीये। शंभूराजांची बदनामी करण्यासाठी जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाचा आधार घेण्यात आलाय आणि त्याचाही वादग्रस्त मजकूर विकिपीडियानं तसाच ठेवलाय। संभाजी महाराजांबद्दलचा जो आक्षेप आहे मजकुराचा जो परत एकदा झालाय त्यांना संदर्भ देण्यात आलेला आहे। नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरता निश्चित मी प्रयत्न करेन। आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळूया। छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्यावरून विजय वडेट्टीवार विकिपीडियावरती संतापलेत। विकिपीडियावरचा मजकूर डिलीट करा आणि ज्याने बदनामी केली आहे त्याला फटके द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तसंच शंभूराजांवरती वादग्रस्त लिखाण करणाऱ्या जेम्स लेनला माहिती देणारे संघाचे फॉलोअर्स होते असा आरोपही वडेट्टीवारांनी केलेला आहे। आता जेम्स लेनना माहिती देणारे कोण होते आणि जेम्स लेन पुस्तक कोणाचा आधार घेऊन लिहिलं आहे हे पुण्यामध्ये जाऊन तुम्ही भांडारकर वाचनालयाच्या आसपास फिरलात तुम्हाला कळेल। पुस्तक चुकीचा इतिहास लिहिण्यासाठी परावृत्त करणारी मंडळी कोण असेल तर ती RSS होती असं म्हणत नाही, RSSचे फॉलोअर होते। विकिपीडियानी जे काय लिहिलं आहे सरकारचे हात बांधले आहेत का? त्वरित त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही? जर शिवरायांचं नाव घेऊन स्वतःच्या मताची तोंबडी भरायसाठी त्याचा वापर होत असेल तर थोडी तरी ठेवा आणि महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा। तर किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा दिमाखात पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारही यावेळी उपस्थित होते। यावेळी साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सुद्धा सादर करण्यात आली। राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती अभिवादनासाठी दाखल झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आहे। दरम्यान गडांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी टास्क फोर्सची घोषणाही देवेंद्र फडणवीसांनी किल्ले शिवनेरीवरून केलेली आहे। ही 3 दृश्य सुद्धा आपण पाहतोय। किल्ले शिवनेरीवरची संपूर्ण दृश्य आहेत। एका ठिकाणी आपण पाहतोय पाळणा सोहळा जो आहे तो पार पडला, दुसरीकडे लाखो शिवभक्तांची गर्दी शिवनेरीवरती झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सुद्धा शिवनेरीवरती सादर करण्यात आली। छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीने सातत्याने आपण काम करतोय। शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतोय। मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही। तर किल्ले रायगडावरती छावा दाखल झालेला आहे। विकी कौशल रायगडावरती दाखल झालाय। शिवजयंतीनिमित्त विकी कौशल रायगडावरती आल्याचं पाहायला मिळालं। छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सुद्धा त्याच्यासोबत उपस्थित होते, तर सहकलाकार संतोष जुवेकर सुद्धा रायगडावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। किल्ले रायगडावरती शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळतोय। या निमित्तानं शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसमाधी स्थळ रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलंय। तसंच यावेळी शिवप्रेमी ढोल ताशे वाजवत शिवाजी महाराजांचा जयघोष करत आहेत। शिवजयंतीच्या निमित्तानं आज मालवणमध्ये पदयात्रा काढण्यात आली। मालवण टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ला अशी ही रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासहित शिवप्रेमी या रॅलीमध्ये सहभागी झाले।
सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकच जल्लोष करत फुलांचा वर्षाव करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला सुरुवात झाली. वाशिम शहरात प्रशासनातर्फे शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि या पदयात्रेत विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख चौकातून ही पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरातील निशगंधा नन्नवरे या शिवभक्तांनं एक सुंदर अशी रांगोळी साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ रांगोळी काढण्यात आली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त ही रांगोळी साकारण्यात आली आहे. धाराशिवच्या कळंब शहरात राजमाता जिजाऊ स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. अवघ्या 5 दिवसांतच या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात आलं असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनावरण करण्यात आलं. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव सुरू झालेला आहे. नागपुराच्या महलातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उत्सवाला सुरुवात झाली. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं. पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या पाहुण्यांचा मी परिचय करून देते. ब्रिगेडियर सुभाषजी मधुकरराव कुलकर्णी हे नांदेडमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून शिवजयंतीला सुरुवात झाली. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला तर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं हा दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पंढरपुरात मध्यरात्री हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्तानं इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सजवण्यात आलं आणि मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळाही पार पडला. या सोहळ्यासाठी शहरातील हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनमाडमध्ये शाहीर नंदेश उमप यांचा गरजा महाराष्ट्र कार्यक्रम पार पडला. शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक यावरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमासाठी मनमाडकरांनी मोठी गर्दीही केली होती. आता आम्ही या सुलतानाचे गुलाम राहणार नाही. आमचे राज्य, आमचा झेंडा, आमच्या सेना आणि आमच्या माना. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीत गावकऱ्यांना चालायलाही रस्ते नाहीयेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. एकीकडे तालुक्यातील सर्वच रस्त्यांचं काँक्रिटीकरण होत आहे. मग आमच्या गावातच अशी स्थिती का, असा सवाल इथल्या रहिवाशांनी विचारलाय. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील नागरिकांना कालबाह्य झालेल्या खटारा बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. देगलूर आगारातील 54 एसटी बसेसपैकी 40 गाड्या कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसचं तात्पुरतं मेंटेनन्स करत वेळ मारून नेत असल्याचा आरोप प्रवाशांनी प्रशासनावरती केलेला आहे. आता राजकीय गोटातून एक बातमी आहे. मुंडे धसांच्या भेटीवरून खासदार संजय राऊतांनी मोठा आरोप केलेला आहे. सुरेश धसांनी एक मोठी डील केली आहे आणि डील झाल्यावरती प्रकरणातून माघार घेणं ही सुरेश धसांची परंपरा आहे, असा दावाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. नेमका त्यांनी काय आरोप केलाय ऐकूयात. सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले, ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद, काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला. आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो, याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं. एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील. तसंच झालेलं. आता मी कॅमेऱ्यासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं.
बारामतीत जीबीएस सिंड्रोम या आजारानं एका युवतीचा मृत्यू झालाय. गेल्या 3 आठवड्यांपासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. तसंच ही तरुणी नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाल्याचं समोर आलंय. अमरावतीत जीबीएसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसंच ही व्यक्ती 12 दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे. राज्यात जीबीएस सारख्या आजारानं थैमान घातलं असताना आता स्वाईन फ्लूनं चिंता वाढवलेली आहे. मागील 1.5 महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूचे 52 रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभागाची चिंता वाढलेली आहे. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक 12 रुग्ण नागपूर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत 10 रुग्ण आढळले आहेत. पण मृत्यूची कुठेही नोंद झालेली नाही आहे. राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजना राबवली जाते. मात्र या योजनेतील तब्बल 10 लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडली गेली नसल्याचं स्पष्ट झालंय. आधार लिंक नसल्यानं या 10 लाख लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित आहेत. पावसाळ्यात रुळांवरती पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी सर्व कामं चोखपणे पूर्ण करावीत अशा सूचनाच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. तसंच रेल्वे स्थानकांवरती पावसाळ्यापूर्वी तयारीसाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरे करावेत अशा सूचनाही पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकीत करण्यात आल्या. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मूर्तींच्या उंचीवरती मर्यादा येण्याची शक्यता आहे. आगमन, विसर्जन, मूर्ती प्रतिष्ठापना हे सगळे सोहळे सुरळीत पार पडतील एवढ्याच उंचीच्या गणेश मूर्ती साकाराव्यात अशा सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आरोग्य योजना संकटात सापडलेली आहे. राज्यात रुग्णालयात मिळणारे मोफत उपचार बंद होण्याची भीती आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचारही मिळतात. मात्र या योजनांसाठी खासगी रुग्णालयांना मिळणारं जवळपास 1,500 कोटी रुपये थकले आहेत. समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावरती 2 आठवड्यांमध्ये मूलभूत सुविधा द्या, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांना 10 लाख रुपये दंड ठोठावू, ती रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करू असे आदेश देऊ असा इशाराच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मंगळवारी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम तसंच हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांना दिलाय. बेस्टचा प्रवास महागणारे एसी आणि नॉन एसी बसेसचं भाडं वाढण्याचा विचार सुरू आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाणार आहे. पण सध्या बेस्टच्या भाडेवाढीवरती कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मुंबई महापालिकेने गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केलंय. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. उत्सवादरम्यान मूर्तींचं आगमन, विसर्जन हे सुकर होईल एवढ्या उंचीची मूर्ती साकारण्यात यावी अशी अट घालण्यात आलेली आहे. खंडाळा घाटादरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सध्या जलद गतीनं सुरू आहे. या लिंकमुळे 2 शहरांतील अंतर 8 किलोमीटरनं कमी होणार असून प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग बांधला जातोय. ऑगस्ट 2025 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि आता एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भारतात आता कॅन्सरवरची लस येणार आहे. कॅन्सर रुग्णांसाठी सगळ्यात दिलासादायक अशी ही बातमी आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसीसंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस येणार आहे आणि ही लस 9 ते 16 वयाच्या मुलींना दिली जाणार आहे. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यात उपलब्ध होईल. देशात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यासाठीच केंद्र सरकारनं हे महत्त्वाचं मोठं असं पाऊल उचललंय. तर भारतात पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये कॅन्सरवरची लस उपलब्ध होणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे. स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी ही लस असेल. तर 9 ते 16 वयाच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे. तर 30 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचं हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंग केलं जाईल.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची बदली करण्यात आलेली आहे. डॉक्टर सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष म्हणून तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यासाठी सचिन ओंबासेंनी मोठा पाठपुरावा केला होता. राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी लँड जिहादवरती बोलताना काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय. कुठेही जागा सापडली की तिथे हिरवी चादर टाकून दिली जाते आणि ती आपली जागा समजली जाते. हा शिरस्ता काँग्रेसच्या काळात पडला असून आता ते चालणार नाही असा इशारा अनिल बोंडेंनी दिलेला आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरीच्या ब्ल्यू लाईनमध्ये बांधकामाला गोदाप्रेमींनी विरोध केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत प्रस्तावित कामाला विरोधही करण्यात आला. पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी कडक शिस्तीचा पॅटर्न लागू केलाय. 7 दिवसांमध्ये फाईलींचा निपटारा करा, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जा असा आदेशच त्यांनी नुकताच काढलाय. नार्वेकरांच्या या आदेशानं पीएमपीएमएल प्रशासन हादरलंय. पुण्यात समान पाणीपुरवठा योजना 7 वर्षांपासून रखडलेली आहे. यावरती हजारो कोटी रुपये खर्च करून पुणेकर या योजनेपासून अजूनही वंचित आहेत. ही योजना फेब्रुवारी 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र 7 वर्ष उलटून झाली तरी सुद्धा ही पूर्ण झाली नसल्याचा आरोप नागरिक करतायत. सर्व कामं युद्धपातळीवरती सुरू असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.